आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकालाच पटकन तयार होणारी रेसिपी बनवायला खूप आवडते। आज आपण अशीच अगदी झटपट तयार होणारी प्रेमिक्स रेसिपी बनवतोय। या रेसिपीपासून विविध प्रकारच्या नाश्त्याच्या रेसिपी तुम्ही बनवू शकता। असं म्हणायला काहीच हरकत नाही, एकदाच बनवा आणि महिनाभर खा। हो, तुम्ही एकदा हे प्रेमिक्स बनवून ठेवलं तर तुम्ही महिनाभर हे प्रेमिक्स कोणत्याही नाश्त्याच्या रेसिपीमध्ये वापरू शकता। अगदी झटपट तयार होतात। या प्रेमिक्स मध्ये आज आपण योग्यरित्या योग्य प्रमाणासह संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण जे प्रेमिक्स बनवतोय ते महिनाभर टिकणारे प्रेमिक्स आहे। यासाठी आपल्याला यामध्ये संपूर्ण वापरलेल्या जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे गरम करून घ्यायचे आहेत। योग्य प्रमाणासह मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती यामध्ये देणार आहे। प्रेमिक्स बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात। आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि यामध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये मोजून घेतलेली 2 चमचे चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ आहे ती घालून घ्यायची। 2 चमचे उडदाची डाळ घालून घ्यायची। 1 चमचाभर बारीक आकाराची मोहरी घालून घ्यायची आहे। आता ही डाळ आणि मोहरी आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये एकसारखी हलवत भाजून घ्यायची आहे। छान या डाळींचा सुगंध येईल इथपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। एकसारखं हलवत राहायचं। डाळ छान अशी भाजली गेली की यामध्ये कढीपत्ता घ्यायचा आहे। कढीपत्ता घालताना जरा लहान आकारामध्ये तोडून घालून घ्यायचा, म्हणजे याची फोडणी छान या प्रेमिक्सला लागली जाते। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात। तुम्ही यामध्ये थोड्या प्रमाणात किसलेलं आलं वापरलं तरीही चालेल। आल्यामुळेही या प्रेमिक्सला चव खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला अर्धा किलो रवा घालून घ्यायचा आहे। इथे मी वजनी 500 ग्रॅम बारीक आकाराचा रवा घेतलाय। रवा वापरताना तुम्ही मोठा वापरला किंवा लहान वापरला तरीही चालेल। आता हा रवा आपण यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात। गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवायचे आणि एकसारखा हलवत संपूर्ण याचा सुगंध येईल इथपर्यंत हलवून घ्यायचा आहे। हे प्रेमिक्स महिनाभर टिकावं यासाठी आपण यामध्ये वापरलेले संपूर्ण पदार्थ गरम करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हळूहळू या रव्याचा पूर्णपणे रंग बदलला गेलेला आहे। हलका गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि यातून सुगंधही खूप छान यायला सुरुवात झाली की समजायचं हा रवा आहे तो छान असा भाजला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असा हा रवा भाजला गेलेला आहे। यामध्ये घातलेला कढीपत्ता कोथिंबीर छान कुरकुरीत झालेली आहे। हाताने क्रश केल्यावरती याची लगेच पावडर होते, म्हणजे समजायचं यामध्ये घातलेले संपूर्ण जिन्नस आहेत ते छान असे भाजले गेलेले आहेत। आता लगेच गॅस बंद करूयात आणि तयार झालेले हे प्रेमिक्स आहे ते थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। पूर्णपणे प्रेमिक्स थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं। महिनाभर आरामशीर टिकते। ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल किंवा काहीतरी वेगळं चवीचं खावंसं वाटत असेल त्यावेळेस तुम्ही हे प्रेमिक्स वापरू शकता। या प्रेमिक्स पासून तुम्ही विविध प्रकारचे नाश्त्याच्या रेसिपी बनवू शकता। उत्तप्पा तुम्ही बनवू शकता, उपमा बनवू शकता, डोसा बनवू शकता, आप्पे बनवू शकता किंवा छान अशी जी तुम्हाला आवडेल ती रेसिपी तुम्ही या प्रेमिक्स पासून बनवू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू, धन्यवाद।